सोलापूर शहरातील वाहतूक पोलिसांच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे। अक्कलकोट रोडवरील पाणी टाकी चौकात शहर वाहतूक उत्तर शाखेत कार्यरत असलेले ट्रॅफिक पोलीस हवालदार राजेंद्र खाडे यांनी एका दुचाकी स्वारात तरुणाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडलाय। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारच्या सुमारास वाहतूक नियमांचं उल्लंघन झाल्याच्या कारणावरून संबंधित तरुणाला हवालदारांनी अडवलं। याचवेळी त्याचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेतल्याचा तसेच त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे। याच दरम्यान हवालदारांनी संबंधित तरुणाची अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत धक्काबुक्की केली। एवढंच नव्हे तर अत्यंत आक्षेपार्ह शब्दात दमदाटी केल्याचाही आरोप आहे। या संपूर्ण घटनेचं चित्रीकरण झालेला व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून वाहतूक पोलिसांच्या अशा वर्तनावर नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना असला तरी नागरिकांशी अपमानास्पद व अरेरावीची भाषा वापरणं योग्य नसल्याची भावना व्यक्त होतीये। पहिला चेक करा की शूटिंग कार्ड हे कार्ड गाडीत घालून घे तुझा मोबाईल बिबाईल तुझ्या तुला आत्ताच सांगतो तुला उचलून आपण इथं बघायचं का तुला लागला का शानपणा करायला ऐकून घ्यायला म्हणून तुला ऐकून घ्यायला म्हणून लय करू नको। एक जर लाट घातली का तुला 2 मिनिटात कळेल। घेत मोबाईल मोबाईल बघायला ऐकून घ्यायला म्हणून लागला का शानपणा करा मोबाईल काय बोंबल्याचं गाड पुन्हा शिवला जाऊन शिवून घेऊन तुम्ही आला म्हणून त्याला मारायलोय मी त्याला मी अनेक शब्द बोललो नव्हतो मी काय त्याला एकदा सांगा काय आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.